जोराचा पाऊसही भाविक भक्तांचा उत्साह कमी करू शकला नाही। श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे शेगाव शहरात आगमन। श्रींच्या पालखीसोबत लाखो भाविक पावसाची पर्वा न करता खामगाव येथून पायदळवारी पूर्ण करत पोहोचले शेगावला। राजेशाही थाटात शेगाव शहरात श्रींच्या पालखीचे भूतो न भविष्यती असे करण्यात आले स्वागत। साधू संत येथे घरात ओची दिवाळी दसरा असे हिंदू धर्मियांमध्ये म्हटलं जातं। रविवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी शेगाव शहरात श्रींच्या पालखीचे दर्शन करताना याचा प्रत्यय सर्व भाविक भक्तांना दिसून आलाय। पंढरपूर येथे आषाढी एकादशी उत्सवात सहभागी होऊन संत शिरोमणी श्री संत गजानन महाराजांची पालखी रविवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 9 वाजता रजतनगरी खामगाव येथून शेगाव शहरात दाखल होताच शहरवासी आणि भक्तांकडून श्रींच्या पालखीचे न भूतो न भविष्यती अशा धार्मिक वातावरणात श्रद्धापूर्वक व उत्साहात स्वागत। श्री गजानन जय गजाननाच्या जयघोषाने श्रींच्या पालखीचे स्वागत करून भाविकांनी रजतमुखाचे दर्शन घेतले। खामगाव येथून पहाटे 5 वाजता शेगावसाठी श्रींची पालखी रवाना झाली। यावेळी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लाखो भाविक अबालवृद्धांसह पावसाची पर्वा न करता पालखीसोबत 20 किलोमीटर अंतर पायी चालत शेगाव पोहोचले। सर्वप्रथम पालखीचे श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय येथे स्वागत करण्यात आले। तेथून पालखीचे श्री संत गजानन महाराज वाटिका चौक येथे आगमन झाले। खामगाव येथून वरखेड, जयपूर, लांडे, लासुरा, टाकडी, विरो, कनारखेड, चिंचोली, सवर्णा या मार्गाने श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळून श्री संत गजानन महाराज वाटिका येथे पोहोचली। या ठिकाणी सर्वप्रथम श्री संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापक निळकंठदादा पाटील, डॉक्टर रमेशचंद्र डांगरा, अशोक देशमुख, राजेंद्र शेगोकार, श्रीकिशन पालडीवाल सह इतरांनी श्रींच्या पालखीचे दर्शन घेऊन स्वागत केले। वाटिका चौक येथे पालखीतील सर्व वारकऱ्यांनी काही काळ विश्राम करून भोजन प्रसादी ग्रहण केले। तेथून श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे राजेशाही थाटात दुपारी ठीक 2 वाजता सजवलेली पालखीमध्ये रजतमुख असलेली पालखी अश्व, ध्वजा तसेच टाळेच्या गजरात श्रींच्या मंदिराकडे प्रस्थान झाले। शेगाव शहरातील मुख्य मार्गावर वाटिका चौक, जगदंबा चौक, MSCB चौक, सार्वजनिक बांधकाम विभाग विश्राम भवन, शेगाव रेल्वे स्थानक चौक, महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज चौक या पालखीच्या मार्गावर महिला माऊलींनी आकर्षक अशा रांगोळ्या काढून पालखीचे शहरवासियांनी स्वागत केले। सायंकाळी उशिरा श्रींच्या मंदिरात पालखी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी टाळकरी यांनी पावली सादर करून पालखी सोहळ्याचा समारोप करण्यात आला। भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून शेगाव खामगाव मार्गावरील वाहतुकीचा मार्ग वळवण्यात आला होता। यावेळी दुपारी 3 वाजेपर्यंत शेगाव शहरात या मार्गावर वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती। साहसिक न्यूज विदर्भ विशेष सतीश अग्रवाल, शेगाव, जिल्हा बुलढाणा।